देव पण ना मला सुखानं जगूच देत नाहीये. माझं ना नशीबच कदरू हो. बघा ना, इतकी मर करून सगळं अगदी चांगलं जुळवून आणलं होतं. मला वाटलं आता तरी माझ्या पेंट्याचं खूप चांगलं होईल, पण मध्ये नशीब आडवं आलं ना. आणि त्या ती जानू, तिला मध्येच खुसपट काढायची काय गरज होती. पण आमच्याकडे कसं आहे, आई महत्वाची नाही, ताई महत्वाची. इथे 9 महिने पोटात वाढवून जन्म दिलेल्या आईला केरसोणीची पण किंमत नाही. आपली किंमत आपणच ठेवायची असते. मी ती ठेवलेलीच आहे, फक्त पेंट्याने ठेवलेली नाहीये. असू दे, सगळं सगळ्यांना नाही कळत. मी काय म्हणते, तुम्ही तरी सांगा ना हो जानूला, एवढा चांगला योग येणार आहे का पुन्हा जुळून? बरं, मुलीच्या वडिलांना तुम्ही चांगले ओळखता, अगदी सोन्यासारखी माणसं आहे तो. हो ग हो, सगळं छान आहे. बिचारा दत्ता मोठ्या उमेदीने आला होता गावाकडून शहरात. खूप कष्टाळू, खूप सिन्सिअर. ऑफिस मध्ये कुठलंही काम टाका, हा नेटाने आणि उत्तम पार पाडणार. पण माझ्यावर किटाळ येऊन मला नोकरीतून बाहेर पडावं लागलं तशी त्याने नोकरी सोडली आणि चालता झाला गावाकडे. खूप निराशा केली त्याची या शहरात. आता यावेळी तरी त्यांना निराश न करणं हे आपल्याच हातात आहे. मला सांगा, तुम्हाला सगळं आवडलं की नाही? अर्थातच छान आहेत माणसं. मुलगी तर बिचारी गरीब गाय आहे, गुणी आहे मुलगी. आणि तू म्हणतेस तसं याहून चांगलं स्थळ आपल्या पेंट्यासाठी मिळणं कठीण आहे. हो, आणि त्यांचे गुण पण चांगले 29 जुळले. पटेल त्यांचं चांगलं. त्यांचं पटेलच, त्याविषयी शंका नाहीये मला. पण काय, तुझी आणि तिची पत्रिका पण दाखवून घे एकदा पंताना. तुमचे गुण जमणं महत्वाचं. घरातल्या कोणाशीच ग्रह तारे जुळले नाहीत तुझे, तिच्याशी तरी जुळतायत का बघूया. त्यांचे जुळलेत ना पुरे, माझ्याशी कशाला जुळायला पाहिजे? घरातली करती सवरती आहेस तू, तुमची पत्रिका जुळायलाच हवी. तुझ्याशी गुण जुळले तर ती या घरात टिकेल, नाहीतर काही खरं नाही तिचं. शेवटी सगळं मेलं माझ्यावरच येऊन थांबतं. निर्णय घेताना काडीची किंमत नाही, आणि वाईट काही असलं की मी आहेच. कुणी या आणि आपला टपली मारून जा. हा कार्यक्रम करायचा निर्णय तुझाच होता ना? चुकीचा होता का? नव्हता ना. तेच तर ना, मी करते ते सगळं चुकीचंच असणार असंच वाटतं ना तुम्हाला? काही नाही हो, एकदा कानफाट्या नाव पडलं ना की मग तो कानफाट्याच. आणि पत्रिकेतल्या गुणांचं सोडा हो, पण मुलीच्या गुणांकडे बघा ना. बिचारीच्या तोंडून शब्द येत नाही वडीलधाऱ्यांपुढे. पंत सांगत होते ना, सुगरण आहे, अतिशय चांगलं जेवण बनवते. मला ना अगदी अशीच सून हवी होती. माझी काही फार अपेक्षा नाही हो. तिने फक्त चांगलं चुंगलं करून घालावं, माझ्या मुलाचा चांगला संसार करावा, एवढीच अपेक्षा आहे ना. आणि मी काय हे सगळं त्याचं वाईट व्हावं म्हणून करते का? हो, मुलगा आहे माझा. 9 महिने पोटात वाढवलंय मी त्याला. 9 महिने पोटात वाढवलंय त्याला. काय हो, आपल्या मुलाचं लग्न ठरतंय मोडतंय असं काहीच वाटत नाही तुम्हाला? म्हणजे बाकी बाबतीत आपलं पटत नसलं तरी तू आणलेलं स्थळ पेंट्यासाठी उत्तम आहे, या बाबतीत दुमत नाहीये माझं. अहो मग लावा की फोन. काय तो एकदा का सोक्ष मोक्ष लावून टाकू ना. मला कळलं नाही. काय नाही कळलं? आईला हँडल करेल म्हणजे? हे बघ पेंट्या, मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते ना, तेव्हा तिचं नातं फक्त नवऱ्याशी नसतं. अरे, तिच्या सासरकडच्यांशी सुद्धा तिचं एक नातं निर्माण होतं. सगळ्यात महत्वाचं तिच्या सासूशी निर्माण होणारं नातं, कारण ती नवऱ्याची आई असते ना रे. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी माऊली असते. त्यामुळे जर तिच्याशी हिचे सूर जुळले नाहीत ना, तर मग मुलगा एकतर आईपासून तुटतो, नाहीतर तिच्यापासून दुरावतो. आणि तुटणं काय किंवा दुरावणं हे शेवटी वाईटच ना. मॅडम, मला नाही वाटत की आपल्या आईचं या जगात कोणाशी पटणं शक्य आहे. अरे असं कसं बोलतोयस तू? हे बघ पिंट्या,
तिला नीट हँडल केलं ना तरच तुझा संसार सुखाचा होईल हं? अगं पण तुला माहितीये ना ताईडा, आईला हँडल करणं किती कठीण आहे. अगं ती सतत बडबड करत असते, सतत आपली कचकच कचकच, डोकं उठतं माझं कधी. हो पण आता असतो एखाद्याचा स्वभाव. अगं हो ना, पण त्याने समोरच्याला त्रास होतो ताईडा. मलाही तीच काळजी वाटत होती की तुझ्या होणाऱ्या बायकोचं आपल्या आईशी कसं जमेल. अरे पण आता तिने त्या बाईला ज्या पद्धतीने हँडल केलंय ना आतमध्ये, ते पाहून मला वाटतंय की ती मस्त हँडल करेल आईला आपल्या. तुला खरंच असं वाटतं? पण त्या माणसं हाताळणं ना ही एक कला आहे आणि मला वाटतं सुनीताला ती अवगत आहे. पण नाही ग, तरी आईला ना ती नाही आवडणार. म्हणजे आई तिला पसंत नाही करणार. का? एकतर तिच्या बाबांकडे पैसा नाही, इथंच आईचा सगळा मूड जाईल.